श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करताना नेमकी आपण कोणत्या गोष्टी करायच्या हे आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी समर्थाचे नेहमी सेवा करत 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. स्वामी पूजनाचे शुभ फळ मिळेलच, आपल्याला फळ मिळणारच, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं, एक प्रकारचे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील स्वामी, ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामीवरील श्रद्धा, स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेला अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींच्या नियमितपणे सेवा व उपासना करतात, नामस्मरण करतात, पूजा करतात, अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शनही घेतात. परंतु स्वामीची नियमित सेवा करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की या गोष्टी आचरणात आणलेल्या स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फळ अधिक चांगले होण्यासाठी, चांगले मिळण्यासाठी आपण अशी मान्यता आहे की अनेकदा आपण नेहमीच सेवा, उपासना, नामस्मरण करतो पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. आपण अधिक प्रामाणिकपणाने सेवा केली पाहिजे, खूप प्रामाणिकपणाने. आपण स्वामींमध्ये एकदम स्वामी चिंतन, स्वामी सेवा, स्वामी हे आपल्या मनातच सारखं आपलं ते विचार पाहिजे. नेमके काय करावे? स्वामी सेवा करत असेल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्या. धावपळीच्या जीवनात सकाळ संध्याकाळ कधी वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. तिन्ही सांजेला तर सेवा केलेली उत्तम. गुरुमाऊली म्हणत्या संध्याकाळी जर सेवा केली तर सगळ्यात चांगलं. तिन्ही सांजेला दिवा लागण्याच्या वेळी ठरवलेली वेळ कधी पण चांगलीच असते. त्या वेळेला नियमितपणे सेवा सुरू करावी. संध्याकाळच्या वेळेस एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ही वेळ चुकू नये. स्वामी समर्थ मूर्ती किंवा फोटो ठेवावे. देवासमोर दिवा लावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. नंतर धूप दीप दाखवा, अगरबत्ती लावा. काही गोडाचा नैवेद्य, खडीसाखर दाखवा. यानंतर स्वामींनी मानस पूजा करावी व स्वामी चरित्र सारा अमृतचा पठण करावे. 21 अध्याय आहे. दररोज 3 अध्याय पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होते. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थाची जपावी. या मंत्रांनी जप एकापेक्षा अधिक माळ जपल्यास तर उत्तमच, परंतु यथाशक्ती नामस्मरण करावे. शक्य तितके काळापर्यंत ही सेवा चालूच ठेवावी. आपल्याला चांगलाच अनुभव येणार. शक्यतो ही सेवा अखंडितपणे करावी आणि खंड पडू देऊ नये. खंड पडल्यास स्वामी समर्थ मनापासून क्षमा याचना मागावे. स्वामींना आपण मनापासून त्याची माफी मागावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवर दृढ विश्वास पाहिजे. ही सेवा करताना निशंक मनाने करावी. कोणतीही किंतु मनात ठेवू नये. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला ही सेवा करूनच तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके स्वामी तुमच्या मनात काय आहे हे स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, स्वामी असं म्हणतात. कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेत जा म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. म्हणून आपण स्वामींची सेवा करावी. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा.